नमस्कार शेतकरी मित्र हो. कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव, संस्थापक अध्यक्ष कृषी तीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी इस्लामपूर, आपले सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या व्यवसाय उत्पादने जागृती पंधरवडा यामध्ये आज आपण 7व्या दिवशी जो आपण जो प्रोडक्ट घेतलेला आहे किंवा उत्पादन घेतलेलं आहे ते आहे विश्वात्मा. विश्वात्मा म्हणजे केएमबी म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. आता या पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया किंवा केएमबी किंवा विश्वात्मा याची ओळख करून घेणे अगोदर आपण माझ्या या कृषी तीर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा. आणि जे आमचे नेहमीचे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त ग्रुपला शेअर करावा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा अशी या निमित्तानं आपणा सर्वांना मी विनंती करतो. शेतकरी मित्र हो, आपण पहिल्या दिवसापासून जर बघितलं तर पहिल्या दिवशी आपण बघितलं वसंत ऊर्जा, दुसऱ्या दिवशी आपण बघितलं प्लांट हेल्थ, ॲसिटोबॅक्टर म्हणजे हिरकणी, त्यानंतर आपण बघितलं पीएसबी म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू, आणि आज बघतोय आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. हा पिकाला पालाश उपलब्ध करून देणारा किंवा पोटॅश उपलब्ध करून देणारा सेपरेट असा हा याचे जीवाणूंचा समूह, जीवाणू आहेत हा समूह नाही, एकच याच्यामध्ये एकच जीवाणू आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. आता या बॅक्टेरियाचा जो रोल आहे हा रोल कुठं आहे तर सर्वसाधारणपणे फुटव्याच्या अवस्थेमध्ये आणि परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये जवसाला जाडी पीक येण्यासाठी याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. जाडीसाठी हा बॅक्टेरिया अतिशय उपयुक्त आहे. हा बॅक्टेरिया वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये हा तयार केला जातो. याचं संशोधन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि याला महाराष्ट्रातल्या 4ही विद्यापीठांची शिफारस आहे, मान्यता आहे की हा वापरण्यासाठी 4ही विद्यापीठाची मान्यता आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जीवाणू खतं वापरत असताना तुम्ही शक्यतो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचीच वापरा. का वापरायची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची? तर या प्रॉडक्टला महाराष्ट्रातल्या 4ही विद्यापीठाची मान्यता असते, त्यांच्या प्रक्षेत्रावर याच्या चाचण्या झालेल्या असतात आणि हे त्यांच्या कसोटीला उतरलेला प्रॉडक्ट असतो. म्हणून मी सांगत असतो की हा आपण वापरत असताना आता बऱ्याच कंपन्यांचं मिळतं की पीएसबी, केएसबी वगैरे, परंतु वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं का वापरायचं? त्याला एक क्वालिटी आहे, त्याला एक दर्जा आहे, त्याला एक क्वालिटी कंट्रोल आहे. म्हणून आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचंच वापरा हे मी नेहमी सांगत असतो. अन्यथा मला याच्यापेक्षा सुद्धा जास्त कमिशन देणाऱ्या मार्केटमध्ये जीवाणू खतं उपलब्ध करून देणाऱ्या भरपूर कंपनी आहेत. व्हीएसआयपेक्षा दुप्पट कमिशन देणाऱ्या कंपनी आहेत. परंतु आपण व्हीएसआयचेच प्रॉडक्ट का सिलेक्ट करतोय किंवा का तुम्हाला देतोय? कमिशन त्यांचं कमी असताना सुद्धा का देतोय? तर याला एक क्वालिटी आहे, दर्जा आहे, त्याला 4ही विद्यापीठाची मान्यता आहे आणि याच्या रिझल्टची 100% हमी आहे. म्हणून आपण हे व्हीएसआयचेच प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. तर शेतकरी मित्र हो, सॉइल हेल्थच्या माध्यमातून सुद्धा आपणाला त्यामध्ये सुद्धा एक घटक आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. तरी सुद्धा आपण ह्या सेपरेट पोटॅशचे जीवाणू वापरा म्हणून सांगतोय. हे कधी वापरा म्हणून सांगतोय आपण? ऊसाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं शेतकरी मित्र हो, तर आपण कधी सांगतोय की ज्या वेळेला ऊसाला कांडी बनायला सुरुवात होते, म्हणजे ऊस भरणीच्या अगोदर, म्हणजे ऊस 4 महिन्याचा झाल्यानंतर 4 महिन्याच्या पुढं आपण सांगतोय की आपली जी शेवटची आळवणी आहे, 5वी आळवणी, त्यामध्ये आपण सॉइल हेल्थ, केएमबी, इनोव्हॅम म्हणजे मायक्रोरायझा हे वगैरे असं घेतलेलं आहे. आपण का घेतलेलं आहे त्या ठिकाणी? तर
आपणाला त्या ठिकाणी कांडी बनाय तयार व्हायला सुरुवात झालेली असते. सुरुवातीपासून कांडी किंवा आपला ऊस दलाला चांगला पाहिजे, म्हणजे जाडी त्याची चांगली पाहिजे, त्याच्या कांडीची लांबी चांगली पाहिजे आणि त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण चांगलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी पोटॅश हा घटक उपयुक्त आहे आणि तो उपलब्ध करून देण्यासाठी ह्या जीवाणूंची गरज आहे. म्हणून हा सेपरेट पोटॅश आपण सॉइल हेल्थ वापरून त्याच्याबरोबर आणि एक्स्ट्रा पोटॅश वापरतोय. याचं कारण असं आहे की आपल्या जमिनीमध्ये असणारा पोटॅश पालाश पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध व्हावा आणि तो घेऊन आपल्या ऊसाची किंवा कुठल्याही जाडी किंवा आकार चांगला व्हावा, याच्यासाठी आपण हा प्रॉडक्ट ज्या वेळेला ऊस पिकाची परिपक्वतेची अवस्था असते त्यावेळेला आपण याचा वापर जास्त प्रमाणात करावा असं सांगतोय. आता पोटॅशच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपण जर आपल्या या पश्चिम महाराष्ट्रातलं बघितलं तर माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये जवळजवळ सगळ्यांच्या रिपोर्टमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅश आहे असं लिहिलेलं असतं. म्हणजे भरपूर, अतिशय भरपूर आहे पोटॅश. तरी सुद्धा ऊसाच्या पानावर मधल्या शिरेवर लाल डाग दिसतात आणि ते पोटॅशचं लक्षण असतं. असं का होतं? मग रिपोर्टमध्ये तर पोटॅश भरपूर दाखवलं आहे. बरेचसे शेतकरी विचारतात मला की आमच्या माती परीक्षणच्या रिपोर्टमध्ये पोटॅश भरपूर आहे असं म्हणले. भरपूर आहे, अति भरपूर आहे, तरी सुद्धा तुम्ही पोटॅश कसा काय सुचवताय? तर कारण का त्याची कमतरतेची लक्षणं दिसतात पोटॅशच्या. मग भरपूर असताना कमतरता कशी काय? तर जो उपलब्ध आहे तो पिकाला, म्हणजे जमिनीमध्ये शिल्लक आहे पण तो पिकाला उपलब्ध होत नाही. त्या ठिकाणी उपलब्ध करून देणारं कोणी नाही. तो बॉन्डिंग झालेला आहे मातीच्या कणाशी, तो त्या कणापासून सोडवून घेतला पाहिजे आणि पिकाला उपलब्ध करून दिला पाहिजे. मी परवाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं की तिथं कोणतरी आचाराचं काम करणारे, स्वयंपाक करणारी स्वयंपाकीन त्या ठिकाणी पाहिजे असते. आणि स्वयंपाकणीचं काम हे जे आहे हे KMB आचार्याचं काम, हा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे जीवाणू त्या ठिकाणी करत असतात. आणि जो उपलब्ध आहे आणि जो आपण वरनं घातलेला आहे, म्हणजे आपण कधी म्युरेट ऑफ पोटॅश MOP, सल्फेट ऑफ पोटॅश SOP, पोटॅशियम शोनाइट, वेगवेगळ्या माध्यमातून आपण हा पोटॅश जमिनीमध्ये घालत असतो, परंतु तो पिकाला उपलब्ध होत नसतो. त्यासाठी आपणाला हे पोटॅशचे जीवाणू घालणं गरजेचं आहे. आता हे जीवाणू किती घालायचे? जर तुमच्या पिकामध्ये कमतरता दिसत असेल तर एकरी 2 लिटर सुद्धा घालायला हरकत नाही. रेग्युलरपणे तुम्ही एकरी 1 लिटर घाला. एकरी 1 लिटर हे पोटॅशचे जीवाणू तुम्ही पिकाला सोडू शकता. मग सेपरेट सोडू शकता किंवा कॉम्बिनेशनमध्ये सोडू शकता. मग तुम्ही वसंत ऊर्जा विथ पोटॅश सोडू शकता. वसंत ऊर्जा सॉइल हेल्थ पोटॅश सोडू शकता. सॉइल हेल्थ KMB म्हणजे पोटॅशचे जीवाणू आणि BVM सोडू शकता. सॉइल हेल्थ KMB आणि बायोफंगिसाइड प्रतिकार सोडू शकता. आता आमचं जे शेड्यूल आहे आम्ही केलेलं, हे अशा पद्धतीचं जे शेड्यूल आपण केलेलं आहे ऊस माहितीसाठी. आता ही खोडवा पिकाची माहिती आहे. यामध्ये आपण जे 4 नंबरची आळवणी केलेली आहे 130 दिवसांनी, त्यामध्ये आपण काय देतोय? सॉइल हेल्थ 1 लिटर देतोय, KMB 1 लिटर देतोय, इनोया म्हणजे मायक्रोरायझा 250 ग्रॅम देतोय आणि ह्युमिनोरा म्हणजे ह्युमिक ऍसिड 1 लिटर देतोय. अशा पद्धतीचा कन्सॉर्शिया आपण आळवणीच्या स्वरूपामध्ये देत असतोय. याचा फायदा काय होतो? तर याचा फायदा अशासाठी होतो की पिकाला मुळ्या फुटण्यासाठी आणि पिकाची जाडी वाढण्यासाठी, ऊसाची जाडी वाढण्यासाठी याचा फायदा अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असतो. म्हणून हा पोटॅश देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण पोटॅशचे जीवाणू हे ऊस पिकासाठी असेल, तुमच्या रताळीसाठी असेल, पपयासाठी असेल, जिथं जिथं द्राक्षासाठी असेल, म्हणजे जिथं जिथं तुम्हाला तुमच्या उत्पादनाला आकार वाढवणं गरजेचं आहे
त्याला आपण माल फुगवणं म्हणतो, ऊस फुगवणं, द्राक्षाचे मणी फुगवणं, केळीचे घड, केळाची साईज वाढवणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वेळेला तुम्हाला हा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया 100% उपयोगी येतो. कलिंगडाचा आकार वाढवण्यासाठी आपणाला हा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया खूप उपयुक्त आहे. म्हणून आपण भरणीनंतर 3 आळवणी सांगतो. भरणीनंतर 3 आळवणी पोटॅश मोबिलायझिंग करा. भरणीच्या अगोदर एक, अशी 4 आळवणी मध्ये हा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया घ्या असं सांगतो. आता मी तुम्हाला 4थी आळवणी सांगितली की सॉइल हेल्थ 1 लिटर, KMB 1 लिटर, इनोयाम 1 लिटर, 250 ग्रॅम आणि ह्युमिनोरा 1 लिटर. ही भरणीच्या अगोदरची आळवणी. भरणीनंतरची पहिली आळवणी. आता दुसरी आळवणी काय सांगतो आपण? सॉइल हेल्थ 1 लिटर घ्या, KMB 1 लिटर घ्या, म्हणजे हे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया KMB, आणि गंधक जीवाणू 1 लिटर घ्या. आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गंधक सुद्धा उपलब्ध होणं गरजेचं आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये काय घ्या? सॉइल हेल्थ 1 लिटर घ्या, KMB 1 लिटर घ्या आणि झिंक आयर्न जीवाणू 1 लिटर घ्या. तिसऱ्या महिन्यामध्ये काय घ्या? सॉइल हेल्थ 1 लिटर घ्या, KMB 1 लिटर घ्या आणि सिलिकेट जीवाणू 1 लिटर घ्या. अशा आपण 3 आळवणी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये ऊस पिकासाठी किंवा इतर सगळ्या पिकासाठी सुचवलेल्या असतात. त्याचं कारणच असं असते की त्या फळाचा दर्जा, त्या उत्पादनाचा दर्जा चांगला राहावा, त्याला एक प्रकारचं ग्लेजिंग यावं, त्याची जाडी यावी, त्याला वजन वाढावं, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढावं. हा सगळा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण ह्या जे ड्रिंचिंग आहे किंवा आळवणी आहे किंवा ठिबकमधून सोडण्याचे जे टप्पे आहेत ते टप्पे केलेले आहेत. तर यामुळं आपण आणखी एक प्रकार याचा उपयोग होतो की आपण जे खत तयार करतो, कंपोस्ट खत तयार करतो, तर त्याबरोबर डिकम्पोजिंग कल्चर मारतो. डिकम्पोजिंग कल्चर बरोबर जर आपण त्याला डिकम्पोजिंग कल्चर असेल किंवा आपले काही लोक शेतकरी बघा बांधाकडेला मध्यंतरी अकबर मुल्ला यांनी मोठ्या प्रमाणात 2 वर्ष ढीग लावून ठेवला होता शेणखत वगैरे ह्या खतांचा, आणि त्यांना त्याचं चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट करायचं होतं. तर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हे करा की सॉइल हेल्थ 1 लिटर घ्या, KMB 1 लिटर घ्या, डिकम्पोजिंग कल्चर 1 लिटर घ्या आणि 3 लिटरमध्ये ते तुम्ही हे करा. शांताराम कदम आपले बापू यांनी सुद्धा याच पद्धतीने केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या ढिगामध्ये ही तिन्हीचं द्रावण करून सोडलं, अतिशय चांगलं छान असं शेणखत तयार झालं. कारण या ठिकाणी जे कंपोस्ट असतंय, शेणखत असतंय, त्याचं मूल्यवर्धन करण्यासाठी आपणाला या जीवाणूंचा, या पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियांचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणून आपणाला जे आपण स्वतः घरी कंपोस्ट तयार करतो किंवा शेणखताची प्रत सुधारतो, म्हणजे त्याचा एक दर्जा जो असतो तो चांगला करायचा प्रयत्न करतो अजून, तर त्यासाठी सुद्धा ही खत एनरिचमेंट त्याला परफेक्ट शब्द आहे इंग्लिश, एनरिच करणं, खत अजून समृद्ध करणं, खत अजून समृद्ध करणं. तर त्यासाठी याचा उपयोग चांगला होतो. म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, सॉइल हेल्थ, डिकम्पोजिंग कल्चर हे त्याच्यामध्ये मिक्स केलं तर त्या खताचा दर्जा चांगला होतो. आपण जे आपल्या कृषी तीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं खत तयार करतो त्यामध्ये सुद्धा जे भरणीनंतर आपण शेतकऱ्याला खत देतो 350 रुपयाला 40 किलोचं पोतं, त्यामध्ये हे घटक आपण वापरलेलं असतंय. म्हणजे हे पोटॅश मोबिलायझिंग वापरलेलं असते, डिकम्पोजिंग कल्चर वापरलेलं असते, सॉइल हेल्थ वापरलेलं असते, फुगणी लागू नये म्हणून BVM वापरलेलं असते, लिंबू कीड येऊ नये म्हणून लिंबोळी पेंड वापरले, हे सगळं घटक त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये घालून आपण ते खत तयार केलेलं असते. म्हणजे त्याचं त्या जे कंपोस्ट असेल, शेणखत असेल, त्याचं एनरिचमेंट करण्यासाठी ह्या पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपणाला उपयोग करता येतो. तर शेतकरी मित्र, मी अजून पण आपणाला सांगेन की खतं जास्त घालण्यापेक्षा खतं ती एनरिच कशी होतील, समृद्ध कशी होतील, पिकाला उपलब्ध कशी होतील याचा विचार करा. आणि 6 पोती कंपोस्ट घालत असाल तिथं 2च पोती, 6 पोती पोटॅश घालत असाल तिथं 2च पोती पोटॅश घाला. मी तर माझ्या शेड्यूलमध्ये अगदी 1 पोतं 2 पोतीच असं पोटॅश सुचवलेलं.
2 पोतीच पोटॅश घाला 6 पोत्याच्या ऐवजी, आणि ही खत वापरा, जैविक खत त्याच्याबरोबर वापरा, त्याचं एनरिचमेंट होऊ द्या आणि ते जास्तीत जास्त पिकाला एनरिच होऊन उपलब्ध होऊ द्या. म्हणजे आपल्या पिकाला पोटॅश भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल. आपल्या जमिनीमध्ये जो भरपूर प्रमाणात आहे तो मोकळा त्या मातीच्या कणाशी जो बॉन्ड झालेला आहे, बांधला गेलेला आहे, तो मोकळा करण्याचं काम, रिकामं करण्याचं काम हे जीवाणू करतात. म्हणून पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपल्या शेतामध्ये वापरणं गरजेचं आहे. आता हे वापरत असताना नेहमी सांगतो त्या पद्धतीनं काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेला आपण ह्या पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया देतोय त्याच्या अगोदर 8 दिवस, नंतर 8 दिवस कुठलंही रासायनिक खत, कीटकनाशक वापरायचं नाही. त्याची साठवण करत असताना सावलीला करायची, उन्हामध्ये करायची नाही. एक्सपायरी डेट झाल्यानंतर वापरायचं नाही, त्याच्या अगोदरच वापरायचं. आणि याच्यामध्ये प्रत्येक एक सूचना दिलेली आहे की हे 1 बैलगाडी किंवा 1 टन शेणखतामध्ये मिक्स करून वापरा, पण ते प्रॅक्टिकली शक्य नाही. म्हणून आपण काय करायचं आहे की 200 लिटर पाण्यामध्ये जर आपणाला जास्त डिफिशियन्सी जाणवत असेल आपल्या जमिनीमधली पोटॅशची, किंवा स्पेशली पीक असेल आणि आपणाला अगदी काय पण करून ते पीक फुगवायचं आहे, चांगली जाडी करायची आहे, तर तुम्ही 2 लिटर एका वेळेला 2 लिटर KMB 200 लिटर पाण्यामधून 2 लिटर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया सोडा. कुठल्याही पिकाला सांगतोय, तुम्ही केळीला सोडू शकता, कलिंगडाला सोडू शकता, द्राक्षाला सोडू शकता, सगळ्या आंब्याला सोडू शकता, सगळ्या प्रकारच्या फळ पिकांना सोडू शकता. याशिवाय धान्य पिकामध्ये सुद्धा किंवा भाजीपाल्याची जी पिकं आहेत त्यामध्ये जर तुमचा ड्रिपची व्यवस्था असेल किंवा आळवणी करू शकत असाल तरी सुद्धा तुम्ही हे सोडू शकता. निश्चितपणानं तुमच्या याचा आकार आणि गुणवत्ता वाढण्यासाठी या पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा चांगला उपयोग होईल. फक्त एक करू नका की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये मल्टिप्लाय करायचा प्रयत्न करू नका. म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते की ते भिजत घालतो आम्ही, म्हणजे इतर वेळेस करा म्हटलं तर करणार नाही, पण आता अगदी उत्साह येत असतो की भिजत घालतो आम्ही. 3 दिवस भिजत घालतो, 4 दिवस भिजत घालतो, त्यामध्ये गोमूत्र घालतो, शेणखत घालतो आणि ते भिजत ठेवतो, आंबवत ठेवतो. तसलं काही करू नका, तसलं काही करायची व्हेसायची शिफारस नाही. हे जसं आहे तसं 200 लिटर पाण्यामध्ये 2 बाटल्या किंवा 1 बॉटल ही तुम्ही मिक्स करा आणि सोडून द्या, जमिनीमध्ये सोडा किंवा ड्रिंचिंग करा. अशा पद्धतीनं वापरलं तर निश्चितपणानं त्याचा फायदा आपल्या पिकाला चांगला होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीची बढोतरी मिळेल आणि आपणाला आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल. मी सांगितलं तुम्ही 6 पोत्यावरून 2 पोती घालू शकता. आज एक सूचना आलेली आहे दिलीप चव्हाण कोल्हापूर, त्यांनी सांगितले की तुम्ही शेड्यूल करताना सुद्धा जे शेतकरी तंतोतंत तुमचं शेड्यूल फॉलो करणार आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठी, म्हणजे VSIचे प्रोडक्ट वापरणार आहेत, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं 4-5 आळवणी 4 फवारण्या करणार आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी खताचं शेड्यूल वेगळं असं करा की त्यामध्ये खताची मात्रा कमी करा. म्हणजे आपण 6 पोती युरियावरून 2 पोती युरिया किंवा 1 पोतं युरियावर येणार आहे. आपण 6 पोती पोटॅशवरून, 6 पेक्षा जास्त घालतात पोती पोटॅश, 6 वरून आपण 2 पोती पोटॅशवर येणार आहोत. हा जो बदल आहे, हा ज्या बदल घडेल त्यावेळेला निश्चितपणानं आपली ऊसाची शेती किंवा इतर कुठलीही शेती ही समृद्ध झालेली दिसेल. आपला उत्पादन खर्च कमी झालेला असेल आणि त्यामुळे आपला फायदा वाढलेला असेल. त्यामुळे शेतकरी मित्रो, या पद्धतीनं आता जाणं काळाची गरज आहे आणि त्यानुसार आपण आपल्या धोरणामध्ये, आपल्या विचारसरणीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. शेजाऱ्याने टाकले 10-15 पोती म्हणून मी टाकतो, याला काही अर्थ नाही, याला काही लॉजिक नाही. हे आपण आपला स्वतःचा अभ्यास ठेवला पाहिजे. आपणाला नेमकं काय करायचं आहे, आपणाला नेमकं किती उत्पादन काढायचं आहे, त्यासाठी आपणाला एकात्मिक खत व्यवस्थापन राबवायचं आहे. त्यासाठी आपणाला ही जी खतं आहेत, जैविक खतं, या खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करायचा आहे. ठीक आहे, तर आपण नक्की कराल आणि माझ्या या व्हिडिओचा उपयोग होईल असं मला वाटते. आपण पुन्हा एकदा मी सांगतो की आपण स्वतः वापरा, आपल्या जवळच्या लोकांना वापरायला सांगा. आपलं कृषी तीर्थ चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, हे पुन्हा एकदा सांगतोय. आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे विश्वात्मा नाव सुद्धा
मस्त दिलेलं आहे विश्वात्मा. विश्वाचा विचार करून हे नाव दिलेलं आहे की संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये हे जर असेल तर कुठलीच कमतरता राहणार नाही. तर अशा दृष्टीनं विश्वाचा आत्मा आहे तो, हे जीवाणू म्हणजे या विश्वाचा जीवाणू हे आत्मा आहे. आणि ज्या दिवशी जीवाणू संपतील त्या दिवशी माणूस सुद्धा संपेल, हेही मी मला सांगतो. आणि जर आपण असंच रासायनिक खतं वापरत गेलो, रासायनिक खतं, कीटकनाशक, तणनाशक असा वापर आपल्या आळशीपणासाठी याचा वापर जर मोठ्या प्रमाणात करत गेलो, रासायनिक खतं, कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक, तर एक दिवस निसर्गाच्या सूक्ष्म धाग्याने विणलेलं हे रेशमी वस्त्र माणूस जर असाच कुरतडत राहिला तर एक दिवस त्याला ठिगळ लावणे अशक्यप्राय होईल आणि तो मानवी जीवनाचा अंतिम क्षण असेल. आता बरेचसे शास्त्रज्ञ सांगतात की ज्या दिवशी या पृथ्वी तलावरून मधमाशी नाहीशी होईल त्याच्या काही दिवसातच मनुष्य जात सुद्धा या पृथ्वी तलावरून नाश होईल. म्हणून या पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आपली आता प्रत्येकाची जबाबदारी आणि काळाची जबाबदारी बनलेली आहे. तर त्या दृष्टीनं आपण पावलं टाकूया. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.